नमस्कार. गुढीपाडवा हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी असे मानले जाते की श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत प्रवेश केला होता. तसेच भगवान ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली होती असे देखील मानले जाते. त्यासोबतच या दिवसापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होत असते. या दिवशी घराबाहेर उंच गुढी उभारली जाते. ही गुढी आनंद, विजय आणि मांगल्याचे प्रतीक आहे. म्हणून आपल्याला या दिवशी अत्यंत महत्त्वाचा हा उपाय करायचाच आहे. तर तुम्हाला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच उंबरठ्यावर ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होतील. तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल. त्यामुळे कोणती वस्तू तुम्हाला उंबरठ्यावर उद्या ठेवायची आहे, सकाळी कोणत्या वेळेत ठेवायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा मग ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. उद्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे, म्हणून तुम्ही तुमच्या कुलदैवताचे नाव लिहिले तरीही चालेल. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा आहे. हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या सणाच्या निमित्ताने घरोघरी उंच गुढी उभारली जाते आणि नववर्षाचे जल्लोषाने स्वागत केले जाते. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून घरावर गुढी उभारून स्वादिष्ट गोडधोड पदार्थ कुटुंबासह बनवले जातात. दाराबाहेर सुंदर फुलांचे तोरण, आंब्याच्या पानाचे तोरण लावले जाते आणि त्यामुळे सर्वत्र चैतन्यमय वातावरण पाहायला मिळते. घरात सुख, शांती, समृद्धी राहावी, घरातले सर्वांचे आरोग्य चांगले लाभावे, यासाठी नववर्षाच्या आनंदात सुख यावं यासाठी प्रार्थना केली जाते. तर तुम्हाला हा उपाय का करायचा आहे, तर तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी, नवीन वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचे जाण्यासाठीच हा उपाय करायचा आहे. कारण उंबरठा हा आपल्या घराचं सर्वस्व असतं. तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते, नकारात्मक ऊर्जा देखील येत असते. तर नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये येऊ नये आणि सकारात्मक ऊर्जेनेच घरात प्रवेश करावा, यासाठी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करताना कोणत्या वेळेत करायचा आहे, तर सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे. परंतु उद्या सकाळी अमावस्या समाप्ती ही 6:52 होणार आहे. आणि त्यानंतर तर तुम्ही हा उपाय कधी करायचा आहे, तर तुम्ही 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. 7 वाजेपासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. नाही शक्य झाले तर 11 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. गुढी उभारणे आधी करणे झाले तर आवर्जून करावे. नाहीच झाले तर मग आधी गुढी उभारली आणि नंतर हा उपाय केला तरीही चालेल. जर तुम्हाला वारंवार पैशासंबंधित अडचणी निर्माण होत असतील, तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, तुम्हाला नोकरीत, उद्योग व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहे, उंबरठा हे घराचे सर्वस्व असते. तर उंबरठ्यावर आपण जर काही उपाय केले तर निश्चितच तुमच्या पैशासंबंधित सर्व समस्या या नष्ट होतील. कारण माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होणार आहे. तुम्ही हा उपाय केल्यानंतर माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते आणि तुमच्या कुटुंबातील सर्व आर्थिक समस्या या दूर होतात. त्याबरोबर नोकरीमध्ये, उद्योग व्यवसायामध्ये देखील यश मिळायला सुरुवात होते. तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही कारणांवरून वाद होत असतील, पैसा टिकत नाही, वाद होत असतील, आजारपण असेल किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल, कुटुंबातील कोणत्याही सदस्यांची प्रगती थांबलेली असेल, खूप कष्ट आणि मेहनत करून हवा तेवढा पैसा येत नाही, पैसा आला तर तो टिकत नाही, त्यासोबतच एखादे काम हाती घेतलेले आहे, पूर्णत्वाला येते पण ते काही ना काही कारणास्तव, अनेक अडचणीस्तव ते काम तसेच अपुरे राहते, अशा काही समस्या असतील तर हा उपाय तुम्ही उद्या नववर्षाच्या सुरुवातीला आवर्जून करावा. हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. या शुभ दिवशी अनेक जण नवीन व्यवसाय सुरू करतात, नवीन ध्येय ठरवतात, नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करतात, गाडी, सोने, अन्य वस्तू देखील खरेदी करतात. नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी देखील हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तसेच गुढीपाडव्याला पर्यावरणीय महत्त्व देखील आहे. लोक निसर्गाचे आभार मानून त्याचे संरक्षण करण्याचा देखील संकल्प करतात. अनेक तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रगती करण्याचे काही मार्ग मोकळे होतात आणि त्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे असतात. तुम्हाला नवीन ध्येयाचा, नवीन कोणतीही गोष्टीचे काम पूर्ण करण्याचा संकल्प तुम्ही या दिवशी केल्याने तुमचे ते संकल्प देखील लवकरात लवकर पूर्ण होत असतात. हा उपाय आपल्याला उद्याच का करायचा आहे, कारण उद्याचे गुढीपाडव्याचा हा दिवस चैतन्याचे प्रतीक, आपल्या घराची भरभराट व्हावी म्हणूनच हा उपाय आपल्याला उद्याच्या शुभ दिनी करायचा आहे.
जो उपाय मी तुम्हाला आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी. ज्या घरातील स्त्री गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करेल त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करेल. कारण हा गुढीपाडव्याचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. धनप्राप्तीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी देखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एक वस्तू आहे ती जर तुम्ही उंबरठ्यावर ठेवली तर तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य, दुःख हे नष्ट होणारच आहेत. काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. अशा महत्त्वाच्या दिवशी तुम्ही जसे काही उपाय केले तर ते निश्चितच प्रभावी ठरत असतात आणि लवकरात लवकर फलदायी देखील असतात. त्यामुळे तुम्हाला हा उपाय उद्या करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे, शुचिर्भूत व्हायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ, 2 कडुलिंबाची पाने, लाल चंदन आवर्जून टाकायचे आहे आणि तुम्हाला त्या पाण्याने स्नान करायचे आहे. चिमूटभर हळद देखील तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्याचबरोबर या दिवशी बरेच जण देवाला नवीन वस्त्रे देखील खरेदी करतात. तर नवी कोरी वस्त्रे देवाला परिधान करावीत. त्यानंतर लगेचच तुम्ही गुढी उभारली तरीही चालेल किंवा मग आधी हा उपाय करून नंतर गुढी उभारली तरीही चालेल. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एका भांड्यामध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आहे. एखाद्या तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये घेऊ शकता. त्यामध्ये थोडेसे गोमूत्र टाकायचे आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर अंगणामध्ये शिंपडून घ्यायचे आहे. उंबरठ्यावर थोडेसे शिंपडायचे आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन व्यवस्थितपणे साफ करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहिले असेल गावाकडे अजूनही एक परंपरा चालत येते, ती म्हणजे सडा टाकणे. सडा टाकण्याच्या पाण्यामध्ये थोडेसे हळदी कुंकू देखील मिक्स करत असतात. तर ती परंपरा शहरामध्ये फारशी कमी झालेली आहे, म्हणजे काहीच नाही राहिलेली. तर तुम्हाला हा उपाय करताना आवर्जून पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकून उंबरठ्यावर शिंपडायचे आहे, बाहेर शिंपडायचे आहे. यामुळे नकारात्मकता ही पूर्णतः बाहेरच नष्ट होत असते. तुमच्या आजूबाजूला घराच्या जी काही कोणतीही इडापिडा असेल ती देखील बाहेरच्या बाहेरच नष्ट होते. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उद्या योगायोगाने गुरुवार देखील आलेला आहे आणि गुरुवारी आपण हळदीचे लेपन हे उंबरठ्यावर करतच असतो. तर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये गुलाबजल, गोमूत्र, गंगाजल किंवा मग पाणी टाकू शकता आणि याची तुम्हाला पेस्ट तयार करायची आहे आणि ह्या हळदीचे तुम्हाला उंबरठ्यावर लेपन करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि तुमच्याकडे जर चांगले तूप असेल तर तूप आवर्जून त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि सर्वप्रथम असा दिवा तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर प्रज्वलित करून घ्यायचा आहे. उंबरठ्याच्या बाहेरून घरामध्ये आपण येतो तेव्हा जी आपली उजवी साईड असते त्या बाजूला तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला आसन द्यायचे आहे, दिवा खाली ठेवायचा नाही आहे. त्यासाठी एका डिशमध्ये तुम्ही थोडीशी हरभऱ्याची डाळ घेऊ शकता, म्हणजे चणा डाळ घेऊ शकता किंवा तांदूळ देखील घेऊ शकता व त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. किंवा मग तुम्ही फुलांचे देखील आसन देऊ शकता. गुढीपाडव्याच्या दिवशी काही ना काही खरेदी करण्याची एक परंपरा आहे. सोनं चांदी किती महाग झालेले आहे त्यामुळे ते खरेदी करू शकत नाही. तर गरीबातले गरीब माणूस आणि श्रीमंत माणूस देखील एक ही वस्तू खरेदी करू शकतो, ती म्हणजे तूप. उद्या तुम्ही कोणत्याही परिस्थितीत थोडे का होईना तूप हे खरेदी करायचे आहे. गाईचे तूप खरेदी केले तर उत्तम ठरेल, कारण तूप हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि बाकी कोणत्याही गोष्टी खरेदी करणे शक्यच नाही झाले तर मग तुम्हाला थोडेसे तूप खरेदी ही करायचीच आहे आणि म्हणूनच तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. असाच एक तुपाचा दिवा तुम्ही तुळशीजवळ लावायचा आहे आणि असाच एक तुपाचा दिवा तुम्ही देवघरामध्ये देखील लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावर ठेवलेल्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, एक फूल व्हायचे आहे, नमस्कार करायचा आहे, तो प्रज्वलित करायचा आहे. सर्वप्रथम उद्या उंबरठ्यावर अजून एक महत्त्वाची गोष्ट करण्याला विशेष महत्त्व आहे, ती म्हणजे तुमच्या उंबरठ्याच्या वरती दाराला तोरण करायचे आहे आंब्याच्या पानांचे. त्यासोबत थोडेसे कडुलिंबाचे पाने देखील तुम्ही लावले तरीही चालेल आणि झेंडूचे फुले लावले तरीही चालेल, कारण उद्या आंब्याच्या पानाच्या तोरणाला विशेष महत्त्वाचे मानले जाते. जर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी असे आंब्याचे तोरण मुख्य प्रवेशद्वारावर लावले, त्यासोबतच कडुलिंबाची पाने देखील लावलीत, तर हे तोरण नकारात्मक शक्ती ही पूर्णतः नष्ट करते. आणि आंब्याच्या पानाचे तोरण हे मांगल्याचे प्रतीक आहे. कोणत्याही शुभ कार्य सुरुवात करण्यापूर्वी घराच्या दारावर हे तोरण लावले जाते. त्यामुळे आवर्जून उद्या तुम्ही हे तोरण लावायचे आहे. तोरण लावून झाल्यानंतर, दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्हाला एक वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि या कुंकवाच्या गंधाने तुमच्या उंबरठ्यावर उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला एक एक स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक हे पूर्ण काढायचे आहे. मधले 4 बिंदू, 2 कडाच्या लाईन आवर्जून काढायचे आहेत. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि उद्याचा हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी आवर्जून स्वस्तिक काढल्याने
कोणतेही मंगल कार्य असो किंवा मांगल्य तुमच्या घरामध्ये कायम राहील, यामुळे माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये कायम वास करेल. त्याचबरोबर ह्या कुंकवाने तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्यावर 5 बोटे ओढून घ्यायची आहेत. मधोमध ओढायचे आहे. 2 साईडला 2 स्वस्तिक काढायचे आहेत आणि मधोमध 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. ज्याप्रमाणे आपण कलशावर रेषा ओढतो त्या प्रकारे रेषा ओढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तांब्याचे 2 कलश घ्यायचे आहेत. त्या कलशामध्ये पाणी टाकायचे आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, त्याचबरोबर 1-1 रुपयाचे नाणे, 1-1 फूल टाकायचे आहे. आणि हे दोन्ही कलश तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही साईडला ठेवायचे आहेत. डाव्या आणि उजव्या दोन्ही साईडला 1-1 कलश ठेवायचा आहे. त्या कलशावर देखील तुम्हाला हळदी कुंकवाच्या रेषा या ओढायच्या आहेत. त्या कलशाला थोडेसे दोऱ्याने सुतवायचे देखील आहे. घराच्या बाहेरून ठेवू शकता किंवा आतून ठेवला तरीही चालेल, परंतु तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचाच आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केलात तर आपल्याला कधीही आर्थिक समस्या ह्या जाणवत नाहीत. नवीन वर्ष हे सुखाचे जाते. तर कलश देखील मांगल्याचेच प्रतीक आहे आणि उद्याचा दिवस हा अत्यंत शुभ आहे, म्हणून तुम्हाला हे 2 कलश ठेवायचेच आहेत. त्यानंतर उंबरठ्याची त्या रेषांची पूजा करायची आहे. दोन्ही कलशांची देखील पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहायची आहेत. स्वस्तिकला देखील वाहायचे आहेत. नमस्कार करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे पूर्ण काढायचं आहे आणि त्याच्या खाली ओम विष्णवे नमः असं लिहायचे आहे. ओम विष्णवे नमः हा मंत्र तुम्ही आवर्जून लिहायचा आहे. यामुळे साक्षात लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील, कारण हा मंत्र विष्णूचा आहे आणि हा मंत्र लिहिल्याने माता लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न होईल. दिवसभर हे कलश तुम्हाला तसेच ठेवायचे आहेत. संध्याकाळी गुढी उतरवण्याच्या वेळेत तुम्हाला हे कलश घरामध्ये आणायचे आहेत आणि त्यातील जे पाणी आहे ते तुळस सोडून बाकी कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता आणि कलश तुम्ही पुन्हा वापरायला घेऊ शकता. आणि जो दिवा लावलेला आहे तो संध्याकाळी पुन्हा तुम्ही प्रज्वलित करू शकता. त्यामध्ये पुन्हा एकदा थोडेसे तूप टाकून प्रज्वलित करायचं आहे 3 सांजेच्या वेळेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते दिव्याखाली ठेवलेली तांदूळ किंवा डाळ तुम्ही पक्ष्यांना खायला टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकली तरीही चालेल. या दिवशी कडुलिंबाच्या पानांचा प्रसाद हा केला जातो, तो देखील आवर्जून खायचा आहे. यामुळे तुमचे वर्षभर आरोग्य हे उत्तम राहते. त्यामध्ये कडुलिंबाची पाने, गूळ, ओवा, त्यासोबतच कैरी मिळाली तर कैरी देखील टाकतात किंवा मग चिंच देखील टाकतात. तर हा प्रसाद तुम्हाला तयार करायचा आहे आणि सर्वांनी थोडा थोडासा खायचा आहे. कडुलिंबाचे पानं कडवट असतात आणि गुळामध्ये गोडवा असतो. तर सुख दुःख हे दोन्हीही आपल्याला सहन करण्याची क्षमता मिळावी, आपले आरोग्य उत्तम राहावे, यासाठी हा प्रसाद गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकजण ग्रहण करतात. याने आपले आरोग्य नक्कीच उत्तम राहते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. धन्यवाद.